राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात महायुती सत्ता असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला। विशेष म्हणजे काँग्रेसने मांडलेल्या या ठरावाला भाजप सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, बागायती क्षेत्र आणि गावांचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगत प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणारा ठराव मांडला होता। या ठरावाला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी समर्थन दिले आणि तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। चर्चेदरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून भाजपच्या 12 सदस्यांचा त्याला पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले। मात्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या सोयीशा घाटगे यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करत आमचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तुमचे मत वैयक्तिक असू शकते, मात्र आम्ही या प्रकल्पाला विरोधातच आहोत असे स्पष्ट सांगितले। यानंतर तानाजी पाटील यांनी सभागृहातील एकमताचा आदर करत शक्तीपीठ विरोधात ठरावाला मंजुरी देण्याची भूमिका जाहीर केली। त्यामुळे ठराव कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झाला। पूर्वीचे खड्डे झालेले असताना केवळ कंत्राटदाराच्या भल्यासाठी 28 फेब्रुवारी 7 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने गॅजेट नोटिफिकेशन जाहीर करून गरज नसलेला गोवा ते नागपूर असा 805 लांबीचा द्रुतगती शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे जाहीर केले। तर या शक्तीपीठ महामार्गाला हे सभागृह कडकडून विरोध करतोय आणि हा शक्तीपीठ महामार्ग या कोल्हापूर जिल्ह्यातून जाऊ दिला जाणार नाही अशा पद्धती या सभागृहात मी सूचना करतो। आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून सर्व सदस्यांनी त्याला पाठिंबा द्यावा। जर कोणाचा विरोध ह्यात कोणाचा होणार नाही, पण हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा पद्धतीचा इतर या जीबीचा ठराव घेऊन शासनाला कळावा अशा पद्धतीची विनंती आम्ही सभागृहात करतो। कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी सुरुवातीपासूनच शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे। अशा परिस्थितीत महायुतीच्या ताब्यातील कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर झाल्याने स्थानिक जनभावना आणि पक्षीय भूमिकेतील विसंगती अधोरेखित झाल्या असून या निर्णयाला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे।